सध्या देशभरात अनेक ठिकाणी छापेमारीमध्ये करोडो रुपयांचं सोनं सापडल्याच्या बातम्या येत आहेत। अशा बातम्या ऐकून तुम्हाला पहिला प्रश्न हाच पडला असेल की लोकांकडे एवढं सोनं येतं तरी कुठून। या प्रश्नाचं उत्तर बातमी गणित वेगळं असणार, पण आपल्याला या प्रश्नावर बोलायचं नाहीये। पण त्याच अनुषंगाने गोल्ड हा आपला आजचा विषय आहे। सध्या लग्नसराई सुरू आहे, लगबगीने नवरीसाठी दागिने खरेदी करण्याची एकच झुंबड उडाल्याचे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतात। तर कधी अचानकच विमान प्रवासात चेकिंग करताना सोनं सापडल्याची बातमी डोकं वर काढते। शरीरात, कधी दातांमध्ये, कधी कपड्यांमध्ये अशी वेगवेगळी शक्कल लढवून काही लोक सोन्याची तस्करी करत असतात, एका देशातून दुसऱ्या देशात। पण या सगळ्यात हे सोनं नक्की खरं असतं की बनावट, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। नकली सोन्यावरूनच सध्या चीन मधली एक घटना नुकतीच समोर आली आहे। चीन हा देश कायमच नकली सोनं आणि सोन्याची तस्करी यामुळे चर्चेत असतो। आताही चीन चर्चेत आलाय तो नकली सोन्यामुळेच। मागच्या वर्षी चीनकडून भारतात नकली सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला होता। तसंच भारतात सुद्धा नकली सोनं अनेक ठिकाणी जप्त केलं जातं। त्यामुळे आता चीनमधून भारतात जी तस्करी होते त्याचा भारतातल्या नकली सोन्याशी काही संबंध आहे का? भारतात हे नकली सोनं येतं कुठून? या सगळ्याचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती। चीनमध्ये नकली सोनं ही काही नवीन गोष्ट नाहीये। मागच्या वर्षी तिथे एका महिलेने 35 ग्रॅम सोन्याचं एक हातातलं कड खरेदी केलं होतं। वर्षभर वापरल्यानंतर तिच्या लक्षात आलं की ते फक्त 20 ग्रॅमचंच आहे। याचा अर्थ उरलेली सगळी ही भेसळ होती। भेसळ म्हणून त्यात रिनियम हा धातू वापरला जातो। हा एक दुर्मिळ धातू असून जो दिसायला सोन्यासारखाच दिसतो। या धातूचा उपयोग करून चीन मधले मोठमोठे व्यापारी बनावट सोनं विक्री करत होते। 2020 मध्ये ही चीनच्या वुहान शहरात चक्क 100 टन नकली सोनं सापडलं। तिथले अनेक उच्चपदस्थ सरकारी कर्मचाऱ्यांचा यामध्ये सहभाग असल्याचं समोर आलं होतं। ही घटना एवढी मोठी होती की जगभर चीनचा हा प्रताप चर्चेत आला होता। चीनमध्ये तयार झालेलं हेच नकली सोनं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री केलं गेलं। त्याच रूपाने ते अर्थात भारतातही आलंच असणार। तस्करीच्या मार्गाने असं सोनं वेगवेगळ्या देशात पाठवलं जातं। 2023च्या जुलै महिन्यात नेपाळ मार्गे चीनच्या हाँगकाँग शहरातून एक व्यक्ती भारतात नकली सोनं घेऊन येत होता। भारताच्या कस्टम विभागाने त्याच्याकडून जवळपास 155 किलो सोनं जप्त केलं होतं। त्याने तोपर्यंत 1800 किलो सोन्याची तस्करी भारतात केली होती। रेडी ट्रेडर्स नावाच्या एका कंपनीचे पेपर्स त्याच्याकडे सापडले होते। भारतात हेच नकली सोनं विकायचा त्या कंपनीचा प्लॅन होता। वेळेत पकडल्याने ते टळलं। पण हे झालं बाहेरून येणाऱ्या नकली सोन्याविषयी। भारतात देखील मोठ्या प्रमाणात नकली सोनं तयार होतं। भारतात तांबे, पितळ यासारख्या धातूचा वापर करून भेसळयुक्त सोनं तयार केलं जातं। त्यामुळेच हॉलमार्क असलेलं सोनं शुद्ध मानलं जातं। आपल्याकडे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड तर्फे असलेल्या हॉलमार्क चिन्हाचे दागिने शुद्धतेचे प्रमाण मानले जातात। असं म्हटलं जातं भारतात एकेकाळी सोन्याचा धूर निघायचा, म्हणजे इतकं सोनं आपल्याकडे भारतात होतं। आजही सोन्याच्या बाबतीत भारताचा जगात 9वा क्रमांक आहे। जागतिक सुवर्ण परिषदेच्या एका रिपोर्टनुसार भारतात फक्त स्त्रियांकडे जवळपास 24,000 टन इतकं सोनं आहे। भारतातील स्त्रियांकडे असलेले सोनं जगातील एकूण सोन्यापैकी 11% इतकं आहे। त्यातही सर्वाधिक सोनं हे दक्षिणेतल्या स्त्रियांकडे पाहायला मिळतं। याचं कारण म्हणजे केजीएफ पिक्चर मधली सोन्याची खाण तुम्हाला नक्कीच आठवली असेल। तीच ही कोलार गोल्ड फील्ड, जी कर्नाटकात आहे। कर्नाटक हा भारतातला सोन्याचा सर्वात मोठा उत्पादक आहे। भारतातील 80% सोन्याचं उत्पादन हे कर्नाटकात होतं। त्यामुळे कर्नाटकला सोन्याची भूमी म्हणून सुद्धा ओळखतात। केजीएफ म्हणजेच कोलार गोल्ड फील्ड ही देशातील सर्वात मोठी सोन्याची खाण आहे आणि ती कोलारमध्ये आहे। 2001 मध्ये ती बंद करण्यात आली होती। 120 वर्षांच्या इतिहासात या खाणीतून 800 टनाहून अधिक सोनं काढण्यात आल्याचं म्हणतात। तसं 12% सोन्याचा साठा आंध्र प्रदेशात आहे। तिथल्या हिराबुद्दीनच्या खाणीतून तिथलं सोनं काढलं जातं। याशिवाय झारखंड मधल्या केंद्रुकोच्या इथल्या खाणीतूनही सोनं काढतात। पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्याकडे एवढं सोनं असून सुद्धा आपल्याला इतर देशांकडून सोनं आयात करावं लागतं। याचं कारण म्हणजे आपल्या सोन्याचा वापर जास्त आहे। आपला वापर आहे 774 टन आणि आपल्याकडे दरवर्षी खाणीमधून फक्त 1.6 टन सोन्याचं उत्पादन होतं। म्हणूनच अशा अपुऱ्या साठ्यामुळे आपल्याला सोनं बाहेरून आयात करावं लागतं, कारण आपल्याकडे सोनं भविष्यातल्या गुंतवणुकीचा एक विश्वासार्ह पर्याय म्हणून पाहिला जातो। तसंच दागिने वगैरे देखील मोठ्या प्रमाणात वापरले जातात। सोन्याच्या सगळ्यात मोठ्या बाजारपेठा आपल्या भारतातच आहेत। त्यामुळे सोन्याचे भाव कमी झाले की मोठ्या प्रमाणात सोने खरेदी सुरू होते, म्हणजेच मागणी वाढते। पण तेवढं सोनं आपल्याकडे उपलब्ध नसल्यानं मग ते आयात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्च होतं, म्हणजेच रुपयाची किंमत घसरते। डॉलरसाठी आपला पैसा बाहेर जातो। त्यामुळेच आयातीच्या प्रमाणावर सोन्याची किंमत अवलंबून असते। जेवढी जास्त सोन्याची आयात तेवढी जास्त सोन्याची किंमत। याचाच अर्थ की बाजारपेठेतील किमतीचा स्थानिक बाजारपेठांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो आणि आपल्या देशातल्या सोन्याच्या किमतीत मग चढ उतार आपल्याला पाहायला मिळतात। सोन्याच्या किमतीत वाढ होण्याचं अजून एक कारण आहे, ते म्हणजे चीन। कसं तर बघा, 2020 मध्ये
चीनच्या वुहान शहरातून जगभर कोविड महामारी पसरली। जगभरात चीन मग टार्गेट झालं आणि त्याचा परिणाम हा की चीनच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आणि कोविडच्या महामारीनंतर गटांगळ्या खाणारी चीनची अर्थव्यवस्था अद्यापही पूर्ववत झालेली नाही। त्यामुळे सोन्याची मागणी देखील तिथली घटली होती। चीनमधले बांधकाम उद्योग देखील प्रचंड आर्थिक संकटात होते। त्यामुळे आपली अर्थव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी चीनने सोनं खरेदी करायला सुरुवात केली। अनेक देशांमधून मोठ्या प्रमाणात चीन सोनं खरेदी करत होता। त्यामुळे झालं काय तर चीन अचानक इतकी सोने खरेदी करू लागल्यानं जगभर सोन्याचे भाव चढत गेले। भारतात सुद्धा सध्याच्या घडीला सोन्याचे भाव हे 80,000च्या घरात गेलेले आहेत। असं म्हटलं जातंय की अमेरिकेला मागे टाकून चीनला पहिल्या क्रमांकावर यायचंय, युआनला डॉलरच्या पुढे न्यायचंय। या साऱ्याची तयारी म्हणून चीनने सध्या प्रचंड सोने खरेदी चालवली आणि जगभर सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत चाललेत। जागतिक सुवर्ण परिषद सोन्याच्या किमती ठरवत असतं। लंडनमध्ये हे भाव ठरवले जातात। लंडन बुलियन मार्केट असोसिएशन मध्ये रोज सकाळी 10:30 आणि दुपारच्या वेळेला 3च्या सुमारास सोन्याच्या किमती ठरवल्या जातात आणि या किमती सर्वत्र जाहीर करण्यात येतात। जगभरात याच किमती सेट होतात आणि मग सगळीकडे या किमती दर दिवशी बदलत जातात। या असोसिएशन मध्ये जवळपास 100हून अधिक मोठ्या कंपन्या आणि बँका जोडलेल्या आहेत। जगभरातील 100% सोन्यापैकी जवळपास 80% सोन्याची उलाढाल ही या कंपनी मार्फत होते। या कंपनीच्या बहुतांश शाखा या मार्केट मेकर्स म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहेत। याबरोबरच कच्च्या तेलाच्या किमती, चलनवाढ यावरून सुद्धा सोन्याचे भाव ठरवले जातात। या सगळ्यावरूनच आता आपल्या लक्षात आलं असेल की जगात कुठेही मोठी घडामोड झाली आणि त्या देशाशी जर आपले काही आर्थिक देवाणघेवाणीचे संबंध असतील तर त्याचा पूर्णतः परिणाम हा आपल्या अर्थव्यवस्थेवर देखील होतो। तरीही सोनं हा जगभरात गुंतवणुकीचा सगळ्यात मोठा पर्याय आहे। आजच्या डिजिटल युगात सुद्धा प्रतिकूल वातावरणातल्या व्यवस्थापनाची रणनीती म्हणून सोन्याच्या साठवणुकीकडे पाहिलं जातं। त्यामुळेच अनेक देशात सोन्याचे कितीही मोठे साठे सापडले, जसे की अलीकडे चीनमध्ये सुद्धा सोन्याचा मोठा साठा सापडला असला तरी इतर देशांकडून चीन सोनं आयात करतोच आहे। भारतातही उपलब्ध सोन्यापेक्षा डिमांड जास्ती आहे। त्यामुळे सोन्याची खाण काय आणि सोन्याची तस्करी काय, सोन्याचा धूर कुठून, कधी आणि कसा निघेल सांगता येत नाही। या माहितीविषयी तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।